म्हणायचं आहे की सत्ताधारी घाबरले आहेत का काय झालं, काय समजायला मार्ग नाही का त्यांची सत्ता जाण्याची त्यांना भीती वाटते का? नाव हे दिबा पाटील साहेब नाव हे आपलं अस्तित्व आहे, हा संघर्ष आहे तो त्यांनी चालवला, हे आपण बाळकडून जे त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आपण चालवत आलेलो आणि चालवत राहणार आहोत. दिबा पाटील नाव देणं ही काही मोठी गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी, सत्ताधाऱ्यांसाठी. सत्ता त्यांची असून सुद्धा ते या गोष्टीकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करत आहेत. कारण जर त्यांना नाव द्यायचं असं हे त्यांनी नाव कधीच दिलं असतं, पण ते जाणीवपूर्वक या गोष्टीला विरोध करत आहेत. म्हणजे ते नाव न देतात म्हणजे ते लोक या नावाला विरोध करतात, हे आमचं म्हणणं आहे. हे साखळी उपोषण जोपर्यंत दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव जोपर्यंत विमानतळाला येत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. आणि या संघर्षाला एक एक भूमिपुत्र रस्त्यावर उतरून याला सपोर्ट करणार आहे. रश्मिता गेल्या 6 दिवसापासून उपोषणाला होती, आणखी रुग्णालयात आहे, त्याच्या जागेवरती साखळी उपोषणामध्ये आता तू बसलेली आहेस, काय प्रतिक्रिया व्यक्त करशील? माझी ताई 6 तारखेपासून उपोषणाला बसले. तर मी अशी सांगते, आज काल तिची भरपूर तब्येत खराब झाली तर तिला हॉस्पिटलला नेली आणि आता तब्येत थोडी बरी झाली आहे. तर 2-3 दिवसात तिला इकडं आणणार आहेत. आणि जवसर दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देत नाही तोसर आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि आता आम्ही साखळी उपोषण करत